तर नागपुरात सभापतीपदी भाजपची खेळी पाहायला मिळाली आहे। काँग्रेस आणि इतर पक्षांची वर्णी लागू नये म्हणून ही खेळी खेळली गेली आहे। भाजपकडून झोन निहाय प्रभाग रचनेत बदल करण्यात आला। मनपाच्या सभेत प्रभाग बदल रचनेला मान्यता देखील मिळालेली आहे। आणि आता नवी मुंबईतील अनधिकृत शाळा प्रकरण, या प्रकरणी अनधिकृत शाळेप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे। नागपुरात आमिष दाखवून एकाची फसवणूक करण्यात आली आहे। शाळेत नोकरी लावून देतो असं आमिष दाखवण्यात आलं। 45,50,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या संदर्भात 6 जणांविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील छप्पर बंद आहे मुस्लिम शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्यासाठी आरोपींनी ही फसवणूक केल्याचं समजतंय। तर हैदराबाद इथे कायमस्वरूपी स्थायिक होऊ देण्यास न्यायालयानं नकार दिलेला आहे। वरवरा राव यांना दिलासा नाहीचे। शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांची हैदराबाद येथील मूळ गावी कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याची मागणी विशेष न्यायालयानं नुकतीच फेटाळली आहे। जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचं राव यांना सांगत त्यांना दिलासा नाकारताना नमूद केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।